ज्याच्या आज कितीतरी म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही कमळावर लढताय. अगोदर राष्ट्रवादीमध्ये काम केलंय, कसं वाटतं या कमळावर लढाय? खरं तर मी सुरुवातीलाच सांगतो की निवडणुकीपुरतंच राजकारण करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत. त्यामुळं पक्ष कुठला आहे, चिन्ह काय आहे, यापेक्षा वेगवेगळ्या ज्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्याला संधी मिळते त्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवून एखाद्या पदावर गेलं तर ते पद सर्वसामान्यांसाठी वाटलं पाहिजे आणि ती धारणा आमच्या मनामध्ये कायम आहे. त्यामुळं पक्ष कुठला आहे आणि त्याच्यात वेगळं काय वाटायचं काय कारण नाहीये. खरं तर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल आणि आम्ही एकत्रितच सुरुवातीपासून काम करत होतो. ज्यावेळी मी पंचायत समितीला सभापती होतो त्यावेळी आदरणीय रंजना वहिनी त्या ठिकाणी आमदार होत्या आणि राहुलदादा कारखान्याचे चेअरमन होते. सगळेजण मिळून आम्ही एकत्रितच त्या ठिकाणी काम करत होतो आणि मला कधीही निवडणूक संपल्यावरती हा त्या पक्षाचा हा या पक्षाचा असं कुठल्याही कार्यकर्त्याला, बंधू भगिनींना, तरुण सहकारी मित्राला, ज्येष्ठ मार्गदर्शकाला बघितल्यावर वाटलं नाही आणि मला असं वाटतच नाही की मी कुठल्या दुसऱ्या पक्षातून इथं आलोय. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवार घराण्यातला कुठला फोन आला होता? नाही, असं काही फोन वगैरे येण्याचा विषय नाहीये. मी छोटा कार्यकर्ता आहे. अशा पद्धतीनं अनेक उलतापालतीचे प्रवेश या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपण पाहतोय. त्यामुळं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडं अशा पद्धतीचा लक्ष कोण देणार आहे त्या ठिकाणी. अशा अनेक कार्यकर्ते महानगरपालिकेत आपण बघितले, जिल्हा परिषद पंचायत समितीत बघितले, त्या पद्धतीनंच माझा पण हा प्रवेश होता. वासुदेव नाना काळे आणि त्यांचे कार्यकर्ते थोडेसे नाराज दिसतात, तसं वातावरण आहे, तर ते सक्रिय दिसत नाहीत, काय सांगाल? अनेक कार्यकर्ते त्यांचे देखील सक्रिय झालेले आहेत आणि एखाद्या वेळी पक्षाने उमेदवारी डावलली तर काय अवस्था होते कार्यकर्त्याची त्याची जाणीव असणारा मी देखील कार्यकर्ता आहे आणि तशा पद्धतीचं दुःख ज्यांना उमेदवारी डावलली त्यांना निश्चितपणानं 4-2 दिवस असू शकतं आणि त्या दुःखातून बाहेर आल्यानंतर निश्चितपणाने हे सगळे कार्यकर्ते काम करतील आणि आदरणीय नाना देखील काम करतील. त्या सहानुभूतीचा काय परिणाम होईल का? सहानुभूती ही निश्चितपणानं असणारच आहे, कारण दादा हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे नेते होते, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचे नेते आपल्याला म्हणून आपण पाहिलं. आदरणीय पवार साहेबांच्या नंतर आपल्या सगळ्यांना ताकद देणारा नेता, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा नेता, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून आपण सगळेजण दादांच्याकडे पाहतो आणि निश्चितपणानं त्याबद्दल आपण सगळ्यांनी हळहळ व्यक्त केलेली आहे. प्रत्येकाला आपल्या घरातलं कोणीतरी गेले अशा प्रकारची भावना निश्चितपणानं दादा गेल्यापासून झालेली. आमच्या माध्यमातून मतदारांना, या खडकी देऊळगाव राजा गटातल्या मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन हेच आवाहन करतोय की भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, तालुक्यात आहे. तालुक्याच्या या सत्तेच्या माध्यमातून आदरणीय लोकप्रिय आमदार राहुल दादा या ठिकाणी सातत्यानं काम करतायत. त्याच पद्धतीने आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला देखील भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार या तालुक्यामध्ये असतील, या गटामध्ये असतील, त्यांना कमळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून आपण विजयी करावं, जेणेकरून ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, हा सगळा निधी वरून खाली आणि खालून वरती जायला ही पाईपलाईन मोकळी असेल, त्या निमित्तानं मदत होईल आणि म्हणून आपण येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून तालुक्यातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टी, RPI आठवले गट आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावं, अशा प्रकारचं आवाहन आणि विनंती या ठिकाणी मी करतो.